नमस्कार, मी सुपर्णा सहस्रबुद्धे. सनविवी फेसबुक समूहातर्फे नवरात्री निमित्त आयोजित केलेली एक योजना मला उमगलेली ती या उपक्रमामध्ये मी तुम्हाला आज अरुणा इराणी यांच्याबद्दल थोडीशी इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहे. आज 77 वय असलेल्या अरुणा इराणी स्वतःबद्दल म्हणतात की लडकियां पढके करेंगी क्या असं म्हणणाऱ्या जमान्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यामुळं डॉक्टर होण्याचं स्वप्न तसंच विरलं आणि 8 भावंडात मोठी म्हणून सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील फरदीन इराणी सतत आजारी असत, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती आणि त्यामुळे 9व्या वर्षी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. घराशेजारीच एक स्क्रीन टेस्ट होत होती, तिथे त्या गेल्या. त्या तिथे एवढ्यासाठी गेल्या की तिथे गोल्ड स्पॉट आणि विविध पदार्थ खायला प्यायला मिळतात. काम मिळेल की नाही याबद्दल त्यांना शंका होती, मात्र तिथे त्या गेल्या आणि त्यांना दिलीप कुमार यांनी हेरलं आणि गंगा जमुनाच्या वैजयंतीमाला यांच्या रोलसाठी घेतलं. पुढे त्यांनी अनपढमधील माला सिन्हा आणि सरहदमधील सुचित्रा सेन यांच्यासाठी बालभूमिका केल्या आणि पुढे बरेचसे स्टेज ड्रामा केले. पण बरेच दिवस मग काम मिळालं नाही. मग त्याच्यानंतर त्यांना NCCP आणि बॉम्बे टू गोवामध्ये घेतलं आणि मग आली त्यांची कारवा. चढती जवानी मेरी म्हटलं की आपल्याला आठवते ती अरुणा इराणी, होय की नाही. मेहमूदची त्यांची पुढे जोडी जमली आणि अवलाद, मनमंदिर, गुनाहो का देवता अशा अनेक पिक्चरमध्ये त्यांनी हिट पिक्चर दिले. मग त्यांच्याबद्दल अफवा पसरल्या. त्या म्हणतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर स्त्रीबद्दल अफवा पसरल्या तर काम मिळायचं बंद होतं. बरेच दिवस त्यांना त्यामुळे काम मिळालं नाही. मात्र नंतर आंधळा मारतो डोळा आला. दादा कोंडकेंनी त्यांना 2,500 रुपये मानधन देऊन एक लावणी केली आणि तिथूनच त्यांना शेजारी असलेल्या RK स्टुडिओमधून बॉबीसाठी घेतलं आणि मग त्यांनी मागं वळून बघितलं नाही. व्हॅम्प, बहीण, आई, कॅबरे डान्सर, निगेटिव्ह, कॉमेडोरर असे 500पेक्षा जास्त सिनेमे त्यांनी आपल्याला दिले. विविध भाषेत पंजाबी, मल्याळम, मराठी, गुजराती, हिंदी अशा अनेक भाषेतून त्यांनी आपल्याला सिनेमे दिले. त्यांची आई तेलुगू होती आणि वडील सिंधी होते. त्या म्हणायच्या स्वतःबद्दल, थाली में आचार जैसा चटाकेदार रोल मला होता है. मला त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी, तडफदार, समाधानी आणि आनंदी लाईफ बघून आश्चर्य वाटतं. इतकी हार्ड लाईफ जगून सुद्धा, कुटुंबासाठी स्वतःचं सर्वस्व देऊन सुद्धा, साधे चावल प्याज खाऊनही त्यांना आज जीवनाबद्दल कसलाही रिग्रेट नाही. त्या म्हणतात, भगवान ने मुझे बहुत दिया है, मैं खुश हूँ. त्यांचा भाऊ इंद्रकुमार यांनी त्यांना बेटामधला रोल दिला आणि पुढे त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी झाल्यावर 1990मध्ये कुक्कू कोहली निर्माताशी लग्न केलं. त्या एक हृदयस्थ अनुभव सांगतात, ग्रँड रोड ते अंधेरी त्यांना 14 रुपये टॅक्सीचं भाडं मिळायचं. ते ट्रेननी जाऊन, थोडंसंच टॅक्सीने जाऊन स्वतःचं भाडं वाचवायच्या आणि त्यातून हापूस आंबे खरेदी करायच्या. त्या म्हणतात, मुझे अगले जन्म में भी लड़की ही बनाना असं त्या म्हणतात. याबद्दल मला त्यांचा खूप हेवा वाटतो. आणि पुढे त्या म्हणतात की कुछ लोग ऐसे भी जीते हैं, दूसरों के लिए जिंदगी दे देते हैं, दुआओं में भी भगवान से दूसरों के लिए खुशियां मांगते हैं. अशी ही सदाबहार चरित्र अभिनेत्री अरुणा इराणी.